मुले आणि मुली बेपत्ता होणं. एखाद्याच्या घरातलं मूल अगदी प्रायमरी शाळेतलं, तो मुलगा असो अगर मुलगी असो, सकाळी शाळेला गेले, पालक सोडून आले आणि नंतर शाळेच्या नंतर लगेच ट्युशनपर्यंत गेली एखादी मुलगी आणि नंतर ट्युशनमधून घरी आली नाही. आपल्या परिचयामध्ये असं काही घडलं नसेल तर आपण नशीबवान आहात. पण आपल्या परिचयामध्ये अशा काही घटना घडल्याच नाहीत याचा अर्थ असं काही दुनियेत घडतच नाही असा घेणं मात्र चुकीचं आहे. 2024 आणि 2025 या एका वर्षात, म्हणजे 24-25 या सालामध्ये 37,695 मुली आणि बायका महाराष्ट्र राज्यातनं गायब झाल्या. आता ठीक आहे, याची अनेक कारणं आहेत. काही वेळा घरातल्या अतिशय दारिद्र्यामुळं, काही मुली पोटासाठी घरदार आपलं राज्य सोडून दुसरीकडं जातात. काही वेळा काही प्लेसमेंट एजन्सीज मुलींना निरनिराळ्या देशांमध्ये घरकामासाठी म्हणून पाठवतात. अशा प्लेसमेंट एजन्सीचा थांगपत्ता लागल्यावर काही मुली घरादारात काही न सांगता निघून जातात. काही वेळा प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यामुळं काही मुलींना पळवून नेलं जातं. काही वेळा नोकरी देतो म्हणून पळवून नेलं जातं, सांगून नेलं जातं, फूस लावून पळवलं जातं. काही वेळा TV, पिक्चर याच्या माध्यमातून काहीतरी मनामध्ये विचित्र विचार करून घरदार सोडून निघून जाणाऱ्या पोरी, बायका, हे सुद्धा घडतं. असे अनेक प्रकार या मुली आणि बायका गायब होण्याच्या मागं असू शकतात. परंतु 37,695 हा 12 महिन्यातला आकडा मनात चर्र होऊन जातं ना. अहो, साधा तुम्ही भागाकार करा 12. 37,695ला 12 महिन्यांनी भागा, म्हणजे एक महिन्याला 3,141 समथिंग अशा मुली आणि बायका गायब झाल्यात. या महाराष्ट्रातनं, शिवछत्रपती महाराजांचा हा महाराष्ट्र आज कशामध्ये पुढे आहे? मुली आणि बायका गायब होण्यामध्ये. 3,141 महिन्याला, म्हणजे जवळपास रोज 100 बायका ऑन ॲव्हरेज 2024 आणि 2025 या एका वर्षात गायब झालेल्या आहेत. आणि त्यापैकी खेदाची बाब अशी आहे की 4,096 मुली या अल्पवयीन मुली आहेत. आता नक्की मग हे प्रमाण का वाढलं, किंवा गायब झालेल्यांपैकी किती जणांचा थांगपत्ता लागला, ते प्रमाण अगदी नगण्य आहे. आता एक घटना अशी उघडकीस आली आहे. झारखंड या राज्यातली, उत्तर प्रदेशमधल्या हापूड हायवेलगत एक चांगलं फुललेलं शेत, त्या शेतामध्ये एक सुटकेस सापडली. अर्थात कुतूहलाचा विषय त्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये, म्हणून पोलीस पाटील, पोलीस लोक यांना सगळ्यांना बोलावलं गेलं. ती सुटकेस जेव्हा पंचांच्या समक्ष उघडून पाहिली, तेव्हा त्यात एका मुलीचा सांगाडा.
काही जन्मखुणा तिच्या शरीराच्या तुकड्यांवर दिसत होत्या आणि साधारण चेहऱ्याचा अंदाज येत होता. म्हणून सगळीकडच्या मिसिंग केसेस आजूबाजूच्या तपासल्यावर झारखंडमध्ये एक मुलगी 1 वर्षापूर्वी गायब झाली होती. तिच्या चेहरे वर्णन, एकंदरीत दिलेली माहिती, अंगावरच्या खाणाखुणा या सगळ्या गोष्टींनी ते प्रेत, तो सांगाडा, ते कुजलेलं शरीर, तुकडे हे त्या मुलीचं आहे या निष्कर्षापर्यंत ते पोचले. अर्थातच मग त्या सुटकेसपासून तपासकाम सुरू झालं आणि कोणीतरी एक अंकित नावाचा व्यक्ती आपली पत्नी कलिस्ता हिच्यासोबत एक प्लेसमेंट एजन्सी चालवतो इथपर्यंत तपास गेला. आणि अर्थात योग्य प्रकारे त्या दोघांची चौकशी केल्यानंतर त्या मुलीवर बलात्कार करून तिचे देहाचे काही तुकडे केले आणि सुटकेसमध्ये भरून 2 दिवस घरातच ठेवले, डिओ स्प्रे मारत. त्यांना सुचत नव्हतं की नक्की आता ह्याची विल्हेवाट कशी लावावी. हा विचार येईपर्यंत घरापासून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दुर्गंधी येऊ लागली आणि तशी कुजबूज ऐकल्यावर या जोडप्यानी उत्तर प्रदेश गाठून हापूड हायवेच्या लगत त्यांना असं शेती दिसली. त्या शेतामध्ये सुटकेस टाकून 2-3 महिने मस्तपैकी स्वतःचा तो प्लेसमेंटचा धंदा बिनबोभाट ते करत होते. जणू काही आपल्या हातून काही घडलं नाही अशा आविर्भावात ते वावरत होते. आता ही झाली एका मुलीच्या बाबतीतली घडलेली घटना. पळून जाऊन लग्न केलं असेल, दोघंही व्यवस्थित राहत असतील तर मग चिंता करण्याची काही बाब नाही. पण एका वर्षात 4086 जर अल्पवयीन मुली पळवल्या जात असतील तर मात्र खूप मोठं काळजीचं कारण आहे. मग मानवी अवयवांची तस्करी करणारं एक रॅकेट कुठे कार्यरत आहे का? त्या मुली हरवल्या, घरातून गेल्या, अल्पवयीन आहेत म्हणजे नक्कीच स्वतः गेल्या नाही आहेत, म्हणजे नक्कीच त्यांचं अपहरण झालं. मग अशी टोळी जर शहरामध्ये CCTVचं जाळं असतानासुद्धा अशी टोळी कार्यरत राहत असेल आणि ती जर तपास यंत्रणांच्या हाती लागत नसेल तर मग याचं उत्तर नक्की काय? सामान्यांनी नक्की काय विचार करायचा? 20 वर्षाचा लेखाजोखा या हरवलेल्या व्यक्तींच्याबद्दल, घरातून गायब झालेल्या मुली आणि बायकांच्याबद्दल 20 वर्षाचं जर सगळं ॲव्हरेज काढलं आणि जर या एकंदरीत संख्येच्या निम्म्या मुलींनी पळून जाऊन लग्न केलं आणि त्या व्यवस्थित आहेत असं जरी एक गृहीत धरलं, तसं नाही आहे ॲक्च्युली, पण समजा गृहीत धरलं तरीसुद्धा हा 20 वर्षातला आकडा म्हणजे उरलेल्या मुली आणि बायकांचं झालं काय असा प्रश्न ज्या बायकांच्या मुलींच्या बाबतीत निर्माण होतो, त्या मुली आणि बायकांची संख्या गेल्या 20 वर्षातली 22 लाख आहे. धडकी भरते ना? 20 वर्षात 22 लाख म्हणजे वर्षात जवळपास 1 लाखाच्याही पुढे गेलं. साधा ढोबळमानाने हिशोब. वर्षात 1 लाख. मित्रांनो, प्रचंड मोठं प्रमाण आहे हे मुली आणि बायका बेपत्ता होण्याचं. नक्की त्यांचं पुढे होतं काय? नक्की त्यांचं पुढे झालं काय? मग एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहरण करून या झारखंडवाल्या अंकितनी ज्या पद्धतीने संपवलं एखाद्या मुलीला, तीच पद्धत वापरत किंवा त्याच्याही पेक्षा कुठला तरी मोठा कांड करून मग त्याच्यामध्ये तंदूरमध्ये बाईला जाळलं, हे आपण पाहिलेली एका मोठ्या व्यक्तीची केस.
कुकरमध्ये तुकडे शिजवून खाल्लेला एक जिहादी पाहिला आहे आपण. मग ही शरीरं नष्ट करण्याची कोणकोणती तंत्र अवलंबली गेली? नक्की या 22 लाख मुली आणि बायकांचं झालं काय? हा प्रश्न काय अनुत्तरितच राहणार? इतक्या तपास यंत्रणा तोकड्या आहेत आपल्या. मग फक्त सुधारणा झाली हा फक्त गाजावाजाच आहे का? ज्या घरातून या मुली आणि बायका बेपत्ता झाल्यात, आज त्यांच्या घरच्यांची अवस्था काय आहे? त्या धक्क्यातनं कोणी काही मेलं नसेल? किती आईबापांना तो धक्का सहन होतो? किती मुलींचे आईबाप ऑन दी स्पॉट हे समजल्यानंतर गेले असतील हे जग सोडून? हा पण प्रश्न आहे ना. म्हणून मी व्हिडिओची सुरुवात केली की तुमच्या परिचयात असं कधी घडलं आहे का? मग आपल्या परिचयात घडलं नाही, आपल्या घरात घडलं नाही म्हणजे या दुनियेत गोष्टी घडतच नाहीत. अशा आविर्भावात, अशा आनंदात तुम्ही आम्ही जगतोय. परंतु सामाजिक परिस्थिती किती बिकट आहे याची कल्पना या साध्या आकडेवारीवर नेते. म्हणून नक्की ह्या बेपत्ता झालेल्या जीवांचं पुढं झालं काय? झारखंडसारख्या सुटकेसमध्ये तुकडे होऊन किती मुली बेपत्ता आहेत? ते तुकडेही कसे बेपत्ता झाले? तपास लागलाच नाही अशा किती केसेस आहेत? मिसिंग कंप्लेंट मग प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होऊन बंद केल्या गेल्या अशी किती प्रकरणं आहेत? आता हा सगळा डेटा जर भारत देशभरातून संकलित करायचा झाला तर कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळं प्रत्येक पोलीस स्टेशन, अगदी खेड्यापाड्यातली पोलीस स्टेशनसुद्धा आपल्याला ही माहिती सत्वर मिळवता येऊ शकते. मग अशी माहिती काढण्याचा प्रशासकीय यंत्रणांनी काही प्रयत्न केला का? किंवा हे गायब होण्याचं प्रमाण नक्की कशामुळं आहे याच्या खोलात जाण्याचा प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न केला का? दारिद्र्य, गरिबी या मथळ्याखाली गायब झालेल्या आणि दुसऱ्या राज्यात जाऊन स्थायिक झालेल्या मुली किती याचा गोषवारासुद्धा मिळू शकतो आपल्याला. निरनिराळ्या शहरातल्या कुंटणखाने, निरनिराळ्या शहरातली वेश्या व्यवसायाची ठिकाणं यांच्यावर सुद्धा प्रशासकीय यंत्रणांचा वचक असतो, देखरेख असते. त्यांचे गुप्तहेर तिथेही फिरत असतात. मग त्यांना असं कधी आढळलं का अचानकपणे 25 मुली या ठिकाणी नवीन आल्या आहेत? त्या कुठून आल्या? त्यांनी घरीदारी काय सांगितले? त्यांचं घरदार कुठं आहे? त्यांच्या घरात दारिद्र्याचा अंधार आहे का त्यांना कोणी फूस लावून आणलं आहे का? मग असे एजंट लोक किती आहेत? कुठं फिरत आहेत ते? त्यांचा नक्की मोटो काय आहे? असं सगळं प्रत्येक केसच्या तळागाळापर्यंत, मुळापर्यंत पोहोचणं प्रशासकीय यंत्रणांना अशक्य आहे का? कन्सिडरिंग मॉडर्न टेक्नॉलॉजी मला तर या कुठल्याही गोष्टी अशक्य वाटत नाहीत. तरीसुद्धा जर महाराष्ट्रासारख्या प्रगत राष्ट्रामधून 37,695 मुली आणि बायका गायब होत असतील एका वर्षात, म्हणजेच रोजचं प्रमाण 100ला गाठत असेल बेपत्ता होणाऱ्या मुलींचं आणि बायकांचं, तर ही आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी खूप काळजी करण्यासारखी घटना आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, या राजकारण्यांना काही अधिकार मिळालेले आहेत. ते म्हणजे तिजोरीतनं पैसा काढण्याचे. लाखो कोटी रुपयाचं कर्ज राज्यावर असताना सुद्धा जनतेचा कौल मिळवण्यासाठी या कर्जबाजारी झालेल्या तिजोरीवर अजून बोजा टाकत राहायचं, हा अधिकार राजकारण्यांना दिलेला आहे. मनात येईल त्याला हरामीच म्हणायचं आणि मनात येईल त्याचा हलाल करून त्याला संपवून टाकायचं. या गोष्टी राजकारणात आत्ताही घडत आहेत. परंतु आपल्या बहिणी, आपल्या आया या महाराष्ट्र राज्यातनं गायब होत आहेत. लाडकी बहीण या योजनेचे पैसे घेण्यासाठी त्या जिवंत आहेत का नाही याचा थांगपत्ता लागत नाही. हे पाहिल्यानंतर ही गेंड्याची कातडी कधीही विवळताना दिसली नाही आहे.
खूप मोठा कोणी हिरिरीने विधानभवनात हा प्रश्न निर्माण केला, याबाबतीत विचारणा केली, असंही कधी पाहण्यात आलं नाही. सर्वसंमतीने स्वतःची पगारवाढ घेण्याचा मुद्दा असो, लगेच सर्वानुमते अशा बिलावर सह्या होतात. पण हा तसं पाहिलं तर खूप मोठा गंभीर प्रश्न. कित्येक घरातल्या अल्पवयीन मुली गायब आहेत. कित्येक घरातल्या तरुण मुली 35-40च्या बायका घरातनं गायब आहेत. आणि तो आकडा छातीत धडकी भरवणारा आहे. रोज 100 मुली बायका गायब होत आहेत. हा आकडा जर धडकी भरवणारा नसेल वाटत त्यांना, तर मात्र या राज्याची शोकांतिका आहे. कुठे ना कुठे या बेपत्ता झालेल्या मुलींचा, मग ते अल्पवयीन असो, बायका असो, तरुण मुली असो, यांचा थानपत्ता हा लागलाच पाहिजे. अशा दृष्टिकोनातून तपास यंत्रणा कामाला लागल्या पाहिजेत, अशीच मला तर कळकळीने विनंती करावीशी वाटते. आणि ज्या घरातनं एखादं लेकरू जातं, त्या घरातल्या आईबापांवरती काय प्रसंग येतो हे त्या घराला एकदा भेट द्या, तेव्हा तुम्हाला समजेल, असंही मला आवर्जून सांगावंसं वाटतं. थोडंसं स्वतःचं राजकारण, निवडणुका, स्वतःच्या खुर्च्या ह्या गोष्टी बाजूला ठेवून समाजकारण मला करायचं आहे, मी राजकारण करत नाही, असे दिवे लावत राजकारणात प्रवेश केलेल्या काही लोकांनी तरी या मुद्द्याला हात घालावा, याच नम्र विनंतीसह या व्हिडिओत इथंच थांबतो. खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. 1-2 व्हिडिओत हा विषय संपणारा नाही आहे. आणि दिवसेंदिवस या बाबतीत जर आपण जागरूक राहिलो नाही, तर आज आपल्या परिचयात हे घडलं नाही असं म्हणत आपण डांगोरा पिटतोय, ते आपल्या परिचयात सुद्धा हे घडतं आहे असं पाहावं लागेल, हतबलतेने पाहत बसावं लागेल. अशी वेळ यायची नसेल तर प्रत्येकाने जागरूक राहिलं पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रशासकीय यंत्रणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. आणि तपास यंत्रणांचं काम अतिशय चोखपणे इथून पुढं तरी व्हावं. ज्या बेपत्ता आहेत त्यांना शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागतील, याच अपेक्षेने इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.